मागे माझा नवरा तुमच्या घरी आला होता ना, त्याच्यामुळे तुम्हाला परत काही त्रास वगैरे? नाही ग, पण तू हे सगळं का विचारतीयस? नैना, सगळं ठीक आहे ना? की तुझ्या नवऱ्याने परत तुला काही त्रास दिलाय? नाही ग, तसं काहीच नाही. मी आपलं सहज विचारलं. नैना, सॉरी, पण आपण नंतर बोलूया का प्लीज? घरातली कामं माझी वाट पाहत आहे. अगं ठीक आहे ना, त्यात एवढं सॉरी वगैरे बोलण्याची काहीच गरज नाही. ही अजून किती वेळ त्या नैनाशी गप्पा मारणार आहे? अहो येईल किती एवढ्यात? घरात काही कामं असतात, ती आपण करायची असतात. याची काही आठवण वगैरे आहे की नाही तिला? वंस, बघा आता बोलता बोलता आपले मटार सोलून होतील आणि ती येईलच भाजी करायला तेवढ्यात. हॅलो, काय? आजच यावं लागेल? ओके. नाही नाही, त्यांनी सगळी अरेंजमेंट केली असेल तर मला यायला काहीच प्रॉब्लेम नाही. हो ठीक आहे, मी इकडनं निघालो की फोन करेन. येस, बाय. हे असं अचानक बोलावून घेणं म्हणजे काही मेजर प्रॉब्लेम तर नसेल ना? काय रे, कुठे निघालायस? एका क्लायंटने अर्जंटली हैदराबादला बोलावलंय. आजच निघावं लागेल. काय, हैदराबादला? अरे पण इतकं अर्जंट असं काय काम आलं की त्यांनी पार हैदराबादला बोलवलं तुला? म्हणजे याआधी कधी बोलवलं नव्हतं ना, म्हणून म्हणतीये. हे ग, जो प्रॉब्लेम झालाय तोही आधी कधी झाला नव्हता. ऍक्च्युली कंपनीचं हैदराबादला हेड ऑफिस आहे. तिथे काहीतरी मेजर प्रॉब्लेम झाला असणार, त्याशिवाय ते असं गडबडीत बोलवणार नाही. आजच फ्लाईट आहे, त्यांनी तिकीटही पाठवलं. तुम्हाला जावं लागेल. आणि आताही तू अजिबात काळजी करू नको. तुला वाटतंय तसं सिरियस काही नसणार आहे. मी फ्रेश होऊन येतो. अभि, आता तू जायचं ठरवलंच आहेस तर मीनाक्षीला पण घेऊन जा ना. हैदराबादला बरंच काही बघण्यासारखं आहे. आयडिया चांगली आहे, पण आता 11th आवरला फ्लाईटचं बुकिंग मिळणं अवघड आहे. त्याच्यासाठी वेगळ्या फ्लाईटचं बुकिंग करावं लागेल. मी आधी कधी विमानात बसलेले नाहीये. मी एकटी नाही येऊ शकणार. तर ठीक आहे, फ्लाईटमध्ये इतरही लोक असतात. तू काळजी करू नकोस, होईल सगळं मॅनेज. अभि, म्हणजे जायलाच हवं का तुला? त्याही एका ऑफिसचं काम आहे, मग जायलाच हवं ना. अरे हैदराबाद काय अलिबाग इतकं जवळ आहे का? गाडी काढली, बायकोला शेजारी बसवलं आणि निघालास. अगं म्हणून तर त्यांनी फ्लाईटचं तिकीट पाठवलंय ना. का ते माहित नाही, पण याने जायचं म्हटल्यापासून मनात कुठेतरी पाल चुकल्यासारखं झालं. आतेही काय, कुठे हरवलीस? नाही म्हणजे जायचंच असेल तर तू एकटाच जा ना. उगाच अडचण कशाला बरोबर घेऊन जातोस? नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं की
कामासाठी चाललायस ना, मग हिला बरोबर नेऊन कशाला उगाच तिची अडचण करतो? अगं काही नाही, फक्त एक मीटिंग आहे, त्यानंतर मला वेळच वेळ आहे. आता तुमचं सगळ्यांचंच एकमत झालंय तर माझं कशाला कोण ऐकेल ना. आणि आजकाल तू तरी माझं कुठं काय ऐकत असतो. तुम्ही नका काळजी करू. वंश रागवल्यात तशा शांत पण होते. तुमची फ्लाईट आहे ना, जा तयारी करा. का कोणास ठाऊक, वंसांच्या आत्ताच्या बोलण्यात काळजीपेक्षा भीतीच जास्त वाटत होती. ए, दिसत नाही का रॉंग साईडने काय गाडी चालवतोस? ए हाय. तेजस, तू इथे काय करतोयस? तू का मागावर असतोस का रे माझा? तू काही म्हणलं, पण ह्या ना आपल्या भेटीचा कोइन्सिडन्स बघताना मला माझ्या डॅडचे शब्द आठवले काय म्हणायचंय ते? की एखादी व्यक्ती जर आपल्याला सारखी सारखी भेटत असेल ना तर ती स्पेशल असते. तुझं ना काही मी आणि स्पेशल. ऑफकोर्स तू माझ्यासाठी स्पेशल आहे. स्पेशल फ्रेंड. तुझ्याशी ना बोलण्यात कोणीही जिंकू शकत नाही माहितीये, पण मी अपसेट आहे तुझ्यावर. काय? तू नेहमी काही ना काहीतरी कामाची कारणं देतोस, त्यामुळे दादा आणि मीनाक्षीला भेटायचं राहतंय तुझं. आय एम सो सॉरी सोहा, पण मी तुला नाराज नाही पाहू शकत. उद्या परवा मी मोकळा आहे. कधी येऊ तुझ्या घरी बोल. और आपण असं करूयात का की आपण बाहेर डिनरला जाऊयात. स्पेशल ट्रीट माझ्याकडून तुझ्या दादासाठी आणि वहिनीसाठी. खास काय फायदा त्या ट्रीटचा आता? का? अरे दादाची मीटिंग आहे हैदराबादला अर्जंट, सो मीनाक्षी पण जाते त्याच्यासोबत. आज रात्रीच्या फ्लाईटने निघतायत दोघं जण. मीटिंग पण होईल आणि सोबत फिरणंही होईल. बरं तेजस, मी निघते, मला लेट होईल, मला HODचं लेक्चर आहे. ओके बाय. मी फ्री झाले की कॉल करते. अरे वा बायको, माझ्यापासून लांब चालली आहे, ते बी विमानात बसून. पण मी तुला माझ्यापासून लांब जाऊ देणार नाही. हॅलो पाख्या, एक काम कर, आता गाडी घेऊन तयार राहा. मेडिकल कॉलेजच्या रोडवरती लवकरात लवकर पोहोचायचं. सोहा आहे तिकडे.
तुला मी सांगत होते कॉलेजला जाताना रिक्षाने जात जा म्हणून, कशाला स्कूटरवर जायचं? आत्याई तू काय करते? आपल्या मॅडम म्हणजे पायलट आहेत, त्यामुळे अशी छोटी मोठी धडपड होत राहणार ना. आणि तिथे डॉक्टर सर आता काय म्हणाले ऐकलंस की नाही? त्यांनी हिला बजावलं होतं की स्कूटी अजिबात स्पीड मध्ये पळवायची नाही म्हणून. पण मॅडम इथे आपलं ऐकत नाही, त्यांचं थोडे ऐकणार आहेत. काय रे दादा तू पण? पास सोहा आता यापुढे तुझं कॉलेजला स्कूटीवरनं जाणं बंद. अजिबात हात लावायचं नाही त्या स्कूटीला. तुम्ही कमाल करता सगळे यार. माझं कोणी ऐकून घेणार आहे की नाही? पण ठीक आहे, बोल काय सांगायचंय तुला? हे जे काही घडलंय ना त्यात माझी खरंच काही चूक नाहीये. मी खरंच नीट स्कूटी चालवत होते, पण तो इडियट मागून आला आणि माझ्या स्कूटीला ठोकून पळून गेला. आणि तो एवढ्या स्पीड मध्ये होता की मला त्याच्या गाडीचा नंबरही नीट बघता नाही आला. तुझं बरं आहे सोहा, म्हणजे स्वतःची चूक लपवायला दुसऱ्यावर ढकलून मोकळं व्हायचं. आई ग, बस ह्याच्यावर चर्चा नकोय. अभि, मीनाक्षी, अरे तुम्हाला जायचंय ना? जा तयारीला लागा. स्वतःची चूक नाही हे सांगायला ही 100 गोष्टी सांगत बसेल आणि तुम्ही ते ऐकत बसलात ना तर तुमची फ्लाईट मिस होईल. निघा. आई मी खरं तेच सांगतेय. तू या विषयावर काहीही बोलायचं नाही, तर सांगितलं ना एकदा तुला. आता मुक्काट्याने पडून राहायचं. हं? बरं चला आपण बॅगा भरायला घेऊया. मॅडम काळजी घ्या. काय आणि काय सांगतात ते ऐका. मीनाक्षी, काय झालं? अगं जा ना, एअरपोर्टला पोहोचायला उशीर होईल तुम्हाला. आई मी नाही जात. मी सोहाजवळ थांबते. अगं पण तू थांबायची गरज नाही आहे. मी आणि वंसा आहोत ना सोहाजवळ. हे बघा, तिच्या करता तुम्ही तुमचा प्लॅन अजिबात कॅन्सल करू नका. निघा. मीनाक्षी तू खरंच जा, माझी काळजी करू नकोस. बरं मी बॅग्स काढून ठेवतो. मीनाक्षी, तुला मनापासून वाटतं ना जाऊ नये म्हणून? मग नकोच जाऊस. नाहीतरी अभि त्याच्या मीटिंग साठी जाणार आहे ना तिकडे. तुझं काय काम आहे तिथे? आणि नाही गेलीस म्हणून काय आभाळ कोसळणार आहे का? आत्याई अगं पण त्यांचं सोहा बरोबर म्हणतायत त्या. मी सांगते यांना की मी येत नाहीये. तुझ्यासाठी कॉफी घेऊन येते. आलेच. अहो तुम्ही कशाला केलं? मी भरले असते ना. ठीक आहे, इट्स ओके. आणि हो मीनाक्षी, आपण दोघंही जातोय. हवं तर एका दिवसात परत येऊया, पण प्लीज जाऊया. आणि तसंही तू इथे असताना मला जायची अजिबात इच्छा होत नाही. हो अभि, मलाही यावंसं वाटत होतं, पण सोहाची तब्येत बरी नसताना आपण तिथे गेलेलं मला नाही आवडणार आणि तुम्हालाही नाही आवडणार. आणि तरीही आपण तिथे गेलो तर आपलं मन रमणार आहे तिथे? सांगा ना तुम्हीच, रमणार आहे का आपलं मन? नाही म्हणजे इथे आई आहे, आत्याई पण आहेत सोहाची काळजी घ्यायला. पण तिच्या औषधांच्या वेळा पाळण्यासाठी मला इथे थांबणं गरजेचं आहे अभि. आणि डॉक्टरांनी सांगितलंय की तिने पायावर प्रेशर अजिबात देता कामा नये. पण सोहाचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे ना, ती कोणाचंच ऐकत नाही. त्यामुळे तिची काळजी घेण्याबरोबरच तिच्यावर कोणीतरी ओरडणार इथे थांबणं गरजेचं आहे. आणि म्हणून मला इथे थांबायचंय अभि.
काय झालं अभि, असे का पाहताय? अजूनही नाराज आहात का माझ्यावर? नाही, तसं नाही. मग अजूनही तुम्ही असे उदास का वाटताय? नाही, काही नाही. हे बघ, तू म्हणतेस ते सगळं पटत असलं ना, तरी कुठेतरी अजूनही वाटतं की तू माझ्यासोबत यायला हवं. म्हणजे बघ ना, अलिबाग वरून पण आपण एका दिवसात परत आलो. आपण इथे एकमेकांसोबत असतो तर आपल्याला एकमेकांना वेळ देता आला असता. मला तुला खूप काही सांगायचं होतं, तुझ्याकडनं खूप काही ऐकायचं होतं, पण ठीक आहे. एनिवे, आणि सोहा कितीही नाही म्हणत असली तरी तुझं इथे थांबणं जास्त गरजेचं आहे. खरं तर तुमच्याशी जे काही बोलायचंय त्यासाठी हीच चांगली संधी होती. मी इथल्यापेक्षा जास्त मोकळेपणाने बोलू शकले असते. हरकत नाही, आपण मी परत आल्यावर बोल. तू माझ्यासोबत येत नाहीयेस याचं वाईट वाटत असलं तरी तू माझ्या नात्यांना इतक्या लवकर आपलंसं केलंस याचा आनंदही होतोय. ठीक आहे, मी लवकरच परत येईन आणि डोंट वरी. तुम्ही ट्रॅव्हलिंग किट भरलंच नाहीये, मी आणतेच. अभि, कोणीतरी येईल हा. येऊ दे. दरवाजा उघडा आहे. असू दे. अभि, ट्रॅव्हलिंग किट भरायचं आहे. आता बोलणार आहे का तुला किल्ली देऊ? मीनाक्षीच्या बोलण्यावरून मला असं जाणवलं की आता घरी पोलिसांचं येणं जाणं वगैरे नाहीये. पण आता तुझं येणं जाणं तिथं वाढलं पाहिजे. दिवसातनं एक तरी चक्कर झालीच पाहिजे. पण ती बोलली ना, आता तसं काही नाहीये. ती काय बोलली त्याच्यापेक्षा आपण काय बोलतोय ना त्याच्याकडे लक्ष दे. काय बी न घडणं ही वादळापूर्वीची शांतता असू शकते. त्यामुळं आपण काय सांगतोय त्याच्याकडे नीट लक्ष देऊन ऐकायचं आणि सांगतोय तसंच करायचं. ए, कुठं चालली? सांगितलं तुला जायला? सांगितलं का? नाही, चुकलं माझं. मी चुकून जायला निघाले. शाबास, तुला कळल्याबद्दल. आता एक काम करायचं, स्वतःच्या हातानं आमच्या बायकोला आंघोळ घालायची, स्वच्छ तिचे केस धुवायचे, शॅम्पूनं. ते झाल्यावर केस वाळून हेअरस्टाईल एकदम जाम करायची कडाक, मग गजरा माळायचा. पण या समध्या गोष्टी करणार म्हटल्यानंतर साडी बी नवीनच घातली पाहिजे का नाही? मस्त तिला साडी घाल, एक नंबर. कळलं? त्याच काय ना, आपल्याला स्वतःला करायला ते आवडलं असतं, बायकोला आवडणार नाही. तेव्हा तिथलं लाजळे आमचं बायको. तिचा नवरा घरातून बाहेर गेलाय म्हटल्यावरती घरामध्ये ती आता एकटीच असणार. ती घरात एकटी असणार म्हटल्यावर आपण तिला गाठणार. काय बोललं कळलं ना तुला? कामाला लागायचं पटकन.